आता सगळे उठायला लागलेत. काम काढतो. सहा वाजलेत आणि चालायला सुरुवात केली आहे मी. आता इथून आमचा आता नाश्त्याच्या स्पॉटमध्ये असेल, नाश्ता आला की मग थांबू आणि मग पुढे परत चालू. संग्रीला दुपारच्या जेवणाचा स्पॉट आहे. 6:40 झालेत आणि आता मी मॅपमध्ये बघितलं तर अंदाजे 4-1 किलोमीटर काढलं आहे. म्हणजे 45 मिनिट्समध्ये जर आपण पकडलं तर आम्ही 4 किलोमीटर काढलं आहे आणि आता उजाडायला पण लागलं आहे. पालखी पण समोर दिसते. म्हणजे मी शेवटला स्टार्ट केलेलं. माझ्या पुढच्या ग्रुपमध्ये राजेश होता. राजेश पण माझ्याबरोबर चालतोय. तर म्हणजे बऱ्यापैकी स्पीडच्या हिशोबाने आम्ही आलोय. आता हा ब्रिज एक क्रॉस केला की भिवंडी बायपास लागेल आणि मग तिथून पण आहेत बऱ्यापैकी लांबच आहे आज. साईराम. पालखी समोर दिसते. साईराम साईराम. सगळे आता आम्ही थांबलोय चहा बिस्किट खायला आणि मग आता परत पुढे प्रवास चालू करू. कल्याण बायपासला पोचलो. ब्लॉगर ऑल सेट का आता माझ्याबरोबर चालत होता. इडलीच देणार बोलला आणि पोहे दिला नाही त्याला. आता नाश्त्याचा स्पॉट, नाश्त्यासाठी थांबलो. आजचा नाश्ता पोहा आहे. सगळे तिकडे पोहे खायला बसलेत. पालखी पण थांबली आहे. आता ना एक बेस्ट झालं की नाश्त्याला जिकडे थांबलेलो ना तर ती जागा आहे ना म्हणजे पेट्रोल पंप होती. सो वॉशरूमला वगैरे जायचं होतं ते सगळ्यांना जाऊन जाता आलं. म्हणजे ते एक बेटर झालं की ना रस्त्यावर जाण्यापेक्षा प्रॉपर वॉशरूमला जागा भेटली. आणि आता निघालोय तिथून. आता जिकडे थांबलेलो तिथून 10 किलोमीटर आहे अजून. संग्रीला रिसॉर्ट आहे त्याच्या बाहेरच आपण थांबणार. 10 किलोमीटर आहे अजून. पालखी निघून गेली पुढे. मी आता चाललोय. एक जण असे झोपायला लागलेत आता. जिरली धोंड्या. धोंड्या काय दुखतंय? धोंड्या डोकं दुखतंय. धोंड्या एकदम आवडलेला आहे. धोंड्या काय होतंय? आपण पण इमानदारी. आताच आलो आम्ही. पोचलोय शंग्रीला वॉटर पार्क. इकडे रथ लागलाय, बस गाड्या लागल्यात, टेम्पो, जेवणाची सोय आणि सगळे इकडे साई भक्त झोपलेत.
पालखी पण इथेच आहे. स्वप्नीला आंघोळ केली काय? केलीच काय? साबण लावायला येऊ काय? आरती चालली आहे आता. माझ्यात काय ताकद नाही की बाबा आता मी उठून तिथे आरतीसाठी उभा राहू शकतो. आपल्या इकडेच बसून आरती करतो. तर आजच्या जेवणाला काय बटाटा वांग नाही काय बटाटा आणि मटार, भात, डाळ, सलाड, लाडू सगळे जेवायला बसले. अक्षय वाव राईस ऑर दॅट. डाळ आणि भाजी. राजेश तर पहिलाच जेवण मोकळा. आयो आता परत सगळे उठून निघालेत. सिद्धूबाई ओम साईराम बाय. ओम साईराम. काय खाता काय तुम्ही? मंडळाने आता सगळ्यांना एक्लेअर दिलेत. मंडळाने कोणी दिले? कोण पर्सनल? पटेल बाय किधर आहे? पटेल बाय बाय थँक्यू बाय एक्लेअर केले बाय. ओम साईराम बाय. पालखी पुढे गेली रे पटकन. अंदाजे 5 किलोमीटर चाललो आणि आता थांबलोय. चाललो आता. चहा पिऊन झाली. रुचित काय बॅटिंग जाणार आहे? बॅटिंग झालंय सर्व. बॅटिंगची तयारी केलेली आहे. बॉलिंग रेसिंग सर्व झाले. जाऊन आला वाटतं आता. सिक्सर मारत आहे. गॅरेजला लावलेली गाडी. आता आला. आता आला तू? यस ब्रो, आता चालू नाव 2000 ला. हा जो समोर मोबाईल घेऊन आहे हा आमचा ब्लॉगर आहे. 1-2 काले ब्लॉगर्स. मी या हबीबी आओ कभी भी. तुम्हारा तेल निकालती. इसका तेल निकल. पटके देना से दाखव नको. रुचित बघ. हा ना इंडस्ट्रियल वेस्ट आहे इकडे. खूप म्हणजे खूप जास्त इंडस्ट्रियल वेस्ट असतो. सगळी इंजिन भांडे कसे फिरलेले असतात. आणि आता ना कोणीतरी आग लावल्यामुळे तिकडे जेवढं म्हणजे असं घुसमटल्याचं होत आहे ना काय सांगू. म्हणजे चालणंच मुश्किल होऊन गेलं. गव्हर्नमेंटने ना याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कुठेतरी. हे इकडे आहे ना हे वालं हे वैष्णवदेवी मंदिर आहे. म्हणजे इकडे ना अशी प्रॉपर गुफा. वैष्णवदेवीला कसं गुफा वगैरे तसं बनवलं आहे. म्हणजे आमच्या खूप आधी आहे ना हा आमचा हॉल्ट होता. म्हणजे आम्ही इकडे रात्रीचा मुक्काम करायचो. पण आता इथून पुढे सुमारे 4.5 किलोमीटर आपण पुढे जातो आणि मग तिकडे आपण एक गाव आहे. त्या गावामध्ये आपण थांबतो. समोर नाश्त्यासाठी गाडी थांबली आहे. पाणी घेऊया, नाश्ता थोडासा घेऊया.
कर क्रॉस. आम्ही ना वडापाव खायला थांबलोय. गेल्या वर्षी पण आम्ही इकडे आलो. आमचा जेव्हा स्पॉट बदलला केला ना, इथून आज जायचं आहे असं. तर गेल्या वर्षी पण आम्ही इकडे खाल्ले आणि आत्ताही थांबलोय. तिकडून ना गावाच्या आत जायला, म्हणजे गावात आपण जातो आणि मग गावाच्या मध्ये ना एक मंदिर आहे, तिकडे आजचा मुक्काम आहे. त्या लोकांनी तिकडे जागा केलेली आहे झोपण्यासाठी. ह्या गावात आहे ना असे बंगलेच्या बंगलेच आहेत. अरे पोच दिली तू बच्चा. समोर आपली पालखी ठेवलेली आहे. मंदिरात लाइटिंग होती, केली आहे लाइटिंग. इकडेच थांबायचं आहे आपल्याला. चपला आपल्याला खूप सारे दिसतात इकडेच. अरे आम्ही गेल्या वर्षी झोपलो, ती जागा बघ कसली बनवली आहे. तुफान बनवली रे. ही जगा आपल्या चपला नाहीत. ही बस समोरच दिली आपल्याला जागा. आमच्या बॅगा इकडे टाकल्या आहेत आणि इकडे सगळ्यांना झोपायची सोय केलेली आहे. अक्षय बोर्डचं बघतोय, म्हणजे चार्जिंगची सोय होऊन जाईल आमची. माया प्रसवली माझ्यावर माया प्रसवली. मायेची ये पोटी, मायेची या पोटी कैसी माया उद्भवली. सप्त सागर खेळता खेळ मांडीला बाबा, खेळ मांडीला. खेळ मिया खेळ, खेळ मिया खेळ विचारतेला. ब्रह्मांडाची रचना कैसी दाखवली डोळा बाबा, दाखवली डोळा. तुका म्हणे माझा, तुका म्हणे माझा स्वामी गोपाळू गोळा. गोवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा, माझ्या साईनाथा. पाचाही तत्वांचा, पाचाही तत्वांचा दीप लावला का. विठ्ठले माझे माऊलिये, विठ्ठले माझे माऊलिये. चाय काय आहे? हो स्वीट. भाजी कोणचं आहे? मटार का काय? भात. और उधर अक्षय भाई खाली सुबह से पापड़ ही दे रहा है भाई. हे भात, भात सॉरी भात दे रहे. सगळे जेवायला बसलेत आता.
भजन झालं, मामाचा बड्डे होता, मामाचा बड्डे सेलिब्रेशन झाला. आज जाम थकलोय खूप. आज आहे ना म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि असं वाटतंय की 3-4 दिवस चालतो, एवढे पाय दुखत आहेत. त्यात पायाला फोड आलाय खाली, तर चालणे एकदम म्हणजे बोलतो ना की कठीण झालंय मला. माझी जुनी जी यूज करणारी चप्पलच लागायला लागली आहे, त्यामुळे सगळा सीन झालाय. आता तुम्ही आतापर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला व्लॉग आवडलाय, तर असंच तुमचं प्रेम ठेवा माझ्यावर आणि पुढचे व्लॉगही बघत राहा. ओम साईराम.